Next point of this lecture is employment of young persons. First, prohibition of employment of young children. No child under 14 years of age shall be allowed to work in any factory. आता फॅक्टरीज ऍक्ट 1948 मध्ये की असं पण मेन्शन केलेलं आहे की 14 वर्षा आतील जर व्यक्ती असेल किंवा 14 वर्षा खालील जर चाइल्ड असेल, लहान मुलगा असेल, तर त्याला फॅक्टरीमध्ये कुठल्याही प्रकारचं काम लावायचं नाहीये. Non-adult workers, a child who has even completed his 14 years of age shall not be allowed to work in factory unless he carries while at work a token giving reference to certificate of fitness. आता नॉन अडल्ट वर्कर्स मीन्स काय, ज्याचं 14 वर्ष पूर्ण झाले आणि त्याच्याकडे एक सर्टिफिकेट असणार आहे फिटनेसचं, ते कोण देणार आहे? मेडिकल सर्जन. की ही व्यक्ती 14 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि याला काम करायला परमिशन दिलेली आहे, या प्रकारचं सर्टिफिकेट म्हणजे फिटनेस किंवा ही व्यक्ती फिट आहे, फिजिकली फिट आहे असं सर्टिफिकेट जर असेल आणि त्याचे 14 वर्ष पूर्ण झाले असतील तर त्यालाच काम करायची परमिशन असणार आहे फॅक्टरीमध्ये. त्याला काय म्हणणार? नॉन अडल्ट वर्कर्स. Certificate of fitness, it is a certificate of fitness for working in a factory which is given to a young person by certifying surgeon after examining him. म्हणजे मी आधी जर सांगितलं सर्टिफिकेट ऑफ फिटनेस मीन्स काय, इट इज अ गिवन बाय मेडिकल सर्जन और सर्जन which tells that this person is physically fit for work in the factory. ठीक आहे. म्हणजे या कायद्यामध्ये हे पण सांगितलंय की 14 वर्ष आतील जर पर्सन असेल किंवा व्यक्ती असेल तर त्याला फॅक्टरीमध्ये काम करता येणार नाहीये, आणि 14 वर्षावरील जर व्यक्ती असेल आणि त्याच्याकडे फिजिकल फिटनेस किंवा सर्जन करून जे सर्टिफिकेट मिळणार आहे, सर्टिफिकेट ऑफ फिटनेस, त्याच आधारावरती त्याला फॅक्टरीमध्ये काम करण्याची परमिशन दिलेली आहे. वर्किंग आवर्स फॉर चिल्ड्रन. मग आता 14 वर्षावरील जी व्यक्ती आहे किंवा मुलं आहेत, म्हणजे 14 वर्ष ते 18 वर्ष, 14 वर्ष पूर्ण झालेले आणि 18 वर्षापर्यंत जी मुलं आहेत त्यांच्यासाठी पण ह्या ऍक्ट मध्ये मेन्शन केलेलं आहे की त्यांचं वर्किंग आवर्स किती असणार आहे किंवा कामाचे तास किती असणार आहेत. ऍक्ट रेग्युलेट्स द वर्किंग आवर्स फॉर चिल्ड्रन अबव एज ऑफ 14 years फॉर मॅक्सिमम आवर्स ऑफ वर्क लास्टिंग 4.5 hours in a day. म्हणजे 4.5 तासच फक्त ह्या मुलाला काम करता येणार आहे ज्याचं वय 14 वर्षापेक्षा जास्त आहे आणि 18 वर्षापेक्षा कमी आहे. द अदर प्रोहिबिशन रिलेटिंग टू देअर एम्प्लॉयमेंट आर द पिरियड ऑफ वर्क इज टू बी लिमिटेड टू 2 shifts ओनली. म्हणजे 2 शिफ्ट मध्येच फक्त त्याला काम करायची परमिशन दिलेली आहे. द शिफ्ट्स आर नॉट टू ओव्हरलॅप. ओव्हरलॅप मीन्स काय, कंटिन्यू नसणार आहे त्यांची शिफ्ट. 2 शिफ्ट मध्ये काम केलं कारण परमिशन दिले, पण त्यांचं शिफ्ट जे आहे कंटिन्यू नसणार आहे किंवा ओव्हरलॅप नसणार आहे. The child is to be employed only in one relay or one day. The spread over is not to change except once in a 30 days. आता स्प्रेड ओव्हर किंवा शिफ्ट जी आहे ती शिफ्ट 30 दिवसानंतरच त्याची चेंज करायची आहे. आठवड्याला शिफ्ट चेंज करायची नाही, फक्त 30 दिवसानंतरच त्याची शिफ्ट चेंज करायची आहे. Employment during night, that is between 10 PM and 6 AM is prohibited. आता जे 14 वर्षीयवरील मुलं आहेत किंवा पर्सन आहे त्याच्यासाठी वर्किंग जे टाइम आहे ते काय असणार आहे, सकाळी 6 ते रात्री 10. रात्री 10 ते सकाळी 6 या दरम्यान त्या व्यक्तीला काम करता येणार नाहीये किंवा फॅक्टरीमध्ये काम द्यायचं नाहीये. अॅन्युअल लिव्ह विथ वेजेस. आता या 1940 ऍक्ट मध्ये त्या वर्कर जे आहेत त्या वर्करना किती सुट्ट्या द्यायच्या आहेत, ते सुट्ट्या अलाउड आहेत हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे. अ वर्कर हु हॅज वर्कड फॉर 240 days or more during a calendar year shall be permitted during the subsequent calendar year live with wages for number of days at the rate of. म्हणजे काय, जो व्यक्ती 240 दिवस त्या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय त्याला लिव्ह विथ वेजेस. लिव्ह विथ वेजेस मीन्स काय, तो सुट्टी जरी घेतला म्हणजे पगारी सुट्टी त्याला घेता येणार आहे. लिव्ह विथ वेजेस मीन्स काय, पगारी सुट्टी.
1 day for every 15 days of work performed by a child worker. म्हणजे जर समजा चाइल्ड वर्कर असेल किंवा 14 वर्षावरील आणि 18 वर्षाखालील जर वर्कर असेल, मुलगा असेल, तर त्याला 1 डे फॉर एव्हरी 15 डेज म्हणजे 15 दिवसामाग एक सुट्टी त्याला अलाउड असणार आहे. नेक्स्ट 1 डे फॉर एव्हरी 20 डेज ऑफ वर्क परफॉर्म्ड बाय अन अडल्ट वर्कर. म्हणजे काय, जर समजा अडल्ट वर्कर असेल किंवा 18 वर्षावरील वर्कर जर असेल तर त्याला 20 दिवसामाग एक सुट्टी अलाउड असणार आहे. अ वर्कर इंटरेस्टेड टू टेक लीव्ह शाल अप्लाय 15 डेज इन ऍडव्हान्स. म्हणजे जर चाइल्ड वर्कर असेल तर त्याला 15 दिवसामागे एक सुट्टी अलाउड आहे आणि जर अडल्ट वर्कर असेल तर त्याला 20 दिवसामागे एक सुट्टी अलाउड आहे. आणि ती सुट्टी कशी असणार आहे, पगारी सुट्टी. म्हणजे कुठली असणार आहे, लिव्ह विथ वेजेस. ह्या कायद्यामध्ये अजून स्पेशल प्रोव्हिजन सुद्धा केलेले आहेत. स्पेशल प्रोव्हिजन्स म्हणजे कुठलं, समजा डेंजरस ऑपरेशन्स where the state government feels that any operation is of serious risk or bodily injury, poisoning or disease, it may make rules. It may make rules means काय, जर समजा वर्करला डेंजरस ऑपरेशन करायचं असेल किंवा डेंजरस वर्किंग कंडिशन मध्ये त्याला काम करायचं असेल तर त्यासाठी ह्यामध्ये ह्या ऍक्ट मध्ये स्पेशल प्रोव्हिजन दिलेले आहेत की त्याला काम द्यायच्या आधी, फॅक्टरीमध्ये त्याला डेंजरस काम द्यायच्या आधी डिक्लेअरिंग द ऑपरेशन इज डेंजरस म्हणजे ते काम डेंजर आहे हे सांगणं महत्वाचं आहे. वर्करला डेंजर काम द्यायच्या आधी हे काम डेंजर असणार आहे हे आधीच त्याला सांगणं महत्वाचं, वर्करला सांगणं महत्वाचं आहे. नेक्स्ट, स्टॉपिंग एम्प्लॉयमेंट ऑफ वुमेन अँड चिल्ड्रन इन दिस ऑपरेशन. समजा डेंजरस ऑपरेशन असेल तर त्या ऑपरेशन मध्ये स्त्री किंवा जे चाइल्ड वर्कर आहेत किंवा त्याला काय म्हणणार 14 वर्षावरील आणि 18 वर्षाखालील जे वर्कर आहेत त्यांना ते काम द्यायचं नाहीये. प्रोव्हाइडिंग प्रोटेक्शन ऑफ ऑल कन्सर्न विथ दॅट ऑपरेशन. म्हणजे आता फॅक्टरीची जबाबदारी काय असणार आहे की समजा डेंजर ऑपरेशन करायचं असेल तर त्याला जे प्रोव्हाइडिंग प्रोटेक्शन आहे, प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट किंवा आपण जसं म्हणतो मास्क, हेल्मेट, त्यानंतर शूज, हे जे आहे प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट ते देणं गरजेचं आहे. ह्याची सगळी जबाबदारी काय असणार आहे, फॅक्टरीचे मालक जे आहेत त्यांनी ते घ्यायची आहे. पेरियोडिकल मेडिकल चेकअप ऑफ ऑल कन्सर्न विथ दॅट ऑपरेशन. समजा वर्कर जो आहे तो डेंजरस ऑपरेशन कंटिन्यू करत असेल किंवा डेंजरस ऑपरेशन साठी तो काम करत असेल तर त्याची मेडिकल चेकअप कंटिन्युअस करायला पाहिजे किंवा इक्वल इंटरव्हल वरती त्याचं मेडिकल चेकअप केलं पाहिजे. नोटीस ऑफ ऍक्सिडेंट्स. An accident causing death or bodily injury due to which the worker cannot work for a period of 48 hours or more immediately after the accident shall be brought to the notice of such authorities within the such time as may be prescribed. मग आता ह्या कायद्यामध्ये ऍक्सिडेंट संदर्भात सुद्धा मेन्शन केलेलं आहे किंवा रूल केलेला आहे. जर समजा ऍक्सिडेंट झालं एका वर्करचं आणि त्याची डेथ झाली त्यामध्ये किंवा इंजरी झाली तर जी ऑथॉरिटी आहे किंवा गव्हर्नमेंट ऑथॉरिटी आहे त्याला 48 तासाच्या आत त्या फॅक्टरीतल्या मालकानं त्यांना सांगणं भाग आहे. ऍक्सिडेंट बद्दल माहिती देणं भाग आहे गव्हर्नमेंटला. नोटीस ऑफ डिसीज. इफ वर्कर इज सफरिंग फ्रॉम एनी डिसीज specified in the schedule, a report immediately shall be sent to the chief inspector giving particulars of the workers and disease from which he is suffering. जर समजा त्याला काय तर डिसीज असेल, डिसीज म्हणजे आता फॉर एक्झाम्पल वर्करला कोणता आजार असेल आणि तो वर्कर काम करत असेल फॅक्टरीमध्ये आणि त्यामुळे पाहू शकतो की त्याला जो आजार आहे तो दुसऱ्याला पण, दुसऱ्या वर्करना पण होऊ शकतो. त्यामुळे काय करायचं आहे, समजा एक वर्कर जर आजारी असेल तर त्याबाबत माहिती सुद्धा चीफ इन्स्पेक्टरला देणं महत्वाचं आहे. पॉवर टू टेक सॅम्पल्स. त्याचं सॅम्पल घेणं महत्वाचं आहे. An inspector during working hours after informing the manager may take samples of any substance being used in the factory. आता समजा जो आजारी व्यक्ती आहे त्याच्या सॅम्पल्स घेणे, तिथल्या वर्करचे सॅम्पल्स घेणे, तिथल्या फॅक्टरीतले जे सबस्टन्स आहेत त्याचं सॅम्पल घेणं महत्वाचं आहे. नाहीतर काय होणार की हे जर केलं नाही तर त्या वर्करला जो आजार झालेला आहे तोच दुसऱ्या वर्करला सुद्धा आजारी होऊ शकतो.
पेनल्टीज अँड प्रोसिजर्स. आता या ऍक्ट मध्ये पेनल्टीज पण दिलेले आहेत की पेनल्टीज मीन्स काय, दंड. समजा या कायद्यानुसार जर काम होत नसेल इंडस्ट्रीमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये जर समजा काम होत नसेल तर त्यासाठी दंड सुद्धा केलेलं आहे आणि दंडाची सुद्धा प्रोव्हिजन केलेली आहे ह्या ऍक्ट मध्ये, फॅक्टरीज ऍक्ट 1948 मध्ये. जनरल पेनल्टी फॉर ऑफेन्सेस. In case of any contravention of any of the provisions of this act, the occupier and factory managers shall each be guilty of an offence and punishable with up to 2 years of imprisonment or fine up to 1 lakh or both. काय आहे पेनल्टीज किंवा जनरल पेनल्टी काय आहे, समजा ह्या कायद्यानुसार फॅक्टरीमध्ये जर काम होत नसेल तर फॅक्टरीच्या मालकाला आणि तिथल्या मॅनेजरला 2 वर्षाची जेल आणि 1 लाख रुपये दंड भरावा लागतो किंवा दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही अशा प्रकारचा दंड होऊ शकतो. If contravention continues after conviction, there will be a fine of 1000 per day after being convicted for an offence. If the person does contravention of same provision again, he shall be punishable with imprisonment up to 3 years, a fine up to 1 lakh to 3 lakhs, or both penalty for obstructing inspector. Means काय, जर समजा आधी पण शिक्षा झाली असेल आणि त्याचप्रमाणे फॅक्टरीमध्ये परत काम सुरू झालं तर काय असणार आहे की दिवसाला 1000 रुपये दंड असणार आहे आणि परत ते कंटिन्यू तसंच चालू राहिलं तर ती जी शिक्षा आहे ती वाढून किती होऊ शकते, दंड किती होऊ शकतो, 1 लाख ते 3 लाखच्या दरम्यान दंड होऊ शकतो आणि 3 वर्षाची जेल होऊ शकते. म्हणजे सुरुवातीला ज्यावेळी दंड होणार आहे आणि त्यानंतर सुद्धा फॅक्टरीमध्ये सुधारणा झाली नाही किंवा फॅक्टरी कायद्याप्रमाणे काम करत नसेल, ऍक्ट प्रमाणे काम करत नसेल तर परत त्याला त्याच्यापेक्षा जास्त आधी जशी झाली त्याच्यापेक्षा जास्त मोठी दंड होऊ शकते. नेक्स्ट पेनल्टीज. अन occupier or manager shall be punishable with imprisonment up to 6 months or fine up to 10,000 or both if he fails to produce registers of other documents on demand by inspector and prevents any factory worker from being examined by the inspector. मग अनेक पेनल्टी काय असणार आहे, समजा ऑक्युपायर और मॅनेजर. म्हणजे ऑक्युपायर म्हणजे काय, कंपनीचा मालक किंवा फॅक्टरीचा जो मालक आहे किंवा तिथला मॅनेजर जो आहे त्याला 6 महिन्याची किंवा 10,000 रुपये दंड होऊ शकतो. कुठल्या केसमध्ये, जर समजा त्यानं कुठल्याच प्रकारचा रजिस्टर किंवा डॉक्युमेंट्स जर इन्स्पेक्टरला दाखवण्यास नकार दिला, तर इन्स्पेक्टरनं मागितलं, रजिस्टर मागितलं फॅक्टरीमधून किंवा डॉक्युमेंट्स मागितले, फायनान्शियल रिपोर्ट मागितले आणि ते जर देण्यास नकार दिला तर ऑक्युपायर म्हणजे जो कंपनीचा मालक आहे किंवा तिथला मॅनेजर आहे त्याला तो दंड होऊ शकतो, 6 महिने किंवा 10,000 रुपये दंड होऊ शकतो. त्याचबरोबर समजा फॅक्टरीतले जे वर्कर आहेत आणि त्यांचा एक्झामिनेशन करायला विरोध जर केला, इन्स्पेक्टरनं जर इन्स्पेक्टर जो इन्स्पेक्शन करणार आहे त्या वर्करचं, त्यासाठी जर समजा ऑक्युपायर किंवा मॅनेजरने विरोध केला तर त्या केसमध्ये सुद्धा त्यांना 6 महिने किंवा 10,000 रुपयाचे दंड होऊ शकतो. ऑब्लिगेशन ऑफ वर्कर्स. आता या केसमध्ये फक्त ऑक्युपायर आणि मॅनेजरलाच पेनल्टी ठेवलेली नाहीये, तर समजा वर्कर कडून जर चूक होत असेल किंवा वर्कर कडून चूक झाली तर त्याला सुद्धा दंड दिलेला आहे. मग ऑब्लिगेशन ऑफ वर्कर्स. नो फॅक्टरी वर्कर विल मिसयूज एनी अप्लायन्स प्रोव्हाइडेड फॉर द पर्पज ऑफ सेक्युरिंग हेल्थ, सेफ्टी अँड एम्प्लॉई वेलफेअर. जे वर्करना फॅक्टरीमधून जे सुविधा मिळतात म्हणजे हेल्थ रिलेटेड, सेफ्टी रिलेटेड, ठीक आहे, याचा जर समजा वर्करनं मिसयूज केलं किंवा त्याचा वापर व्यवस्थित केला नाही तर त्या वर्करला वर्कर हु कॉन्ट्रोव्हेन्स दिस प्रोव्हिजन शॅल बी पनिश्ड विथ अप टू 3 months इम्प्रिझनमेंट ऑफ अ फाईन ऑफ 100 or both. मग त्याला काय होऊ शकतं, त्या वर्करला 3 महिन्याचं जेल किंवा 100 रुपये दंड होऊ शकतो. तर त्यानं जे फॅक्टरीमध्ये जे वर्करना सुविधा दिलेली आहे त्याचा जर मिसयूज केला आणि त्याचा वापर व्यवस्थित केला नाही, चुकीचा वापर केला तर त्याला सुद्धा दंड होऊ शकतो. 3 महिन्याचं जेल किंवा 100 रुपये दंड होऊ शकतो. In this lecture, we gone through the various provisions made under the Act of Factories Act 1948. Thank you all.